ह्या साहित्याला जसं कुपोषित आपण सरांनी जे सांगितलं की कुपोषित दूर करायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं याचं खरं सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करून दिलं. दीप लावून उजेड केला, वाट दाखवून मोठे केले, अध्यक्ष म्हणून लाभला आणि आम्हाला घडवून गेले. आपल्या आशीर्वादाची शाल आमच्या साहित्य सेवेला सदैव लाभेल. आणि तुमचं हे सुंदर भाषण ऐकल्यानंतर खरंच आम्हाला एक वेगळं मोटिवेशन मिळालेलं आहे आणि खरंच आम्ही त्याची अंमलबजावणी करू आणि कुठे ना कुठे साहित्यामध्ये आमच्यामध्ये कमीपणा असेल तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून जे कुपोषण आता काय घडते ते कमी होईल. यानंतर पुढचा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे पुरस्कार वितरण सोहळा. तर आपण लगेचच त्या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. शब्दांच्या सागरात जे मोती शोधतात तेच खरे साहित्यिक म्हणून ओळखले जातात. आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. स्पर्धक प्रकाशन आयोजित 7व्या राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संगम सातारा पुरस्कार सोहळा 2026 या भव्य सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे व पुरस्कर्त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मेहनतीच्या घामाला जेव्हा यशाची किनारी मिळते तेव्हा प्रत्यक्ष अभिमानाने उजळतो आणि आज अशा उज्ज्वल क्षणांचा उत्सव साजरा करतोय. आणि म्हणूनच पहिला पुरस्कार म्हणजे पल्प ऑफ एक्सलंट अवॉर्ड 2026. हा पहिला अवॉर्ड जातोय सन्माननीय ऐश्वर्या मनीषा अजय कांबळे मॅडम. मी कांबळे मॅडम विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि हा मानाचा एक्सलंट अवॉर्ड 2026 पुरस्कार देण्यासाठी मी मान्यवर सन्माननीय श्री लेखक सागर एकनाथ मोरे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार सुपूर्द करावा. पल्प प्रकाशन आयोजित 7व्या राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संगम 2026 च्या अंतर्गत पल्प ऑफ एक्सलंट अवॉर्ड प्राप्त तो ऐश्वर्या मनीषा संजय कांबळे, सांगली जिल्ह्यातील परूस येथे रहिवासी. शिक्षण कला शाखेत पदवी शिक्षण पूर्ण करून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर एम.ए. पदवी संपादन केलेली आहे. त्यासोबत बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे बी.एड पूर्ण करून अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला. पदवी प्राप्त केलेली आहे. व्यवसायाने शिक्षिका व मनाने संवेदनशील साहित्यिका, विद्यार्थी केंद्रित अध्यापन त्यांची खाती येतात. कथा, कविता अशा अनेक त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचा प्रभावी लेखन आहे. पुढील मान्यवरांचे आभार तसेच पुरस्कर्त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पुढे लेखन अवॉर्ड प्राप्त आहेत तो अलका रमेश थोडे मॅडम यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करतो. हा मानाचा पल्प एक्सलंट अवॉर्ड 2026 पुरस्कार देण्यासाठी मी मान्यवर सन्माननीय कवयित्री शिक्षिका माननीय संगीता सालुके मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांना अलका रमेश धवळे मॅडम ह्या कराड सातारा जिल्ह्यातील कला शाखेत पदवीधर पूर्ण करून डिप्लोमा एज्युकेशनची ही व्यावसायिक पदवी प्राप्त त्या उपशिक्षिका म्हणून आदर्श कार्य करत आहेत. गायन, हार्मोनियम, हलगी वाद्य याची विशेष त्यांना आवड आहे. बालनाट्य, कविता लेखन आणि सूत्रसंचलनाचे प्रावीण्य आणि विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवून दिलेले आहे. मान्यवरांचे आभार तसेच पुरस्कर्त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतर श्री संजय बाबा जाधव सर यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि हा मानाचा पल्प एक्सलंट अवॉर्ड 2026 पुरस्कार देण्यासाठी मी मान्यवर सन्माननीय श्री लक्ष्मण सिंगटे सर यांना मी विनंती करतो त्यांनी पुरस्कार त्यांना सुपूर्द करायचा. पुढच्या लगेच तयार राहायचे श्री उमेश नामदेव सागरे सर यांनी सुद्धा लगेच तयार राहायचं आहे. संजय बाबा जाधव सर कोलवाडी कराड जिल्हा सातारा येथील आहेत. अध्यापन क्षेत्रातील कौशल्यासाठी त्यांनी बी.एड व बॅचलर ऑफ एज्युकेशन बी.एड या शिक्षणात पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. यानंतर उमेश नामदेव सांगरे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
उमेश सर, त्यांचा कोणी प्रतिनिधी आला तरी चालेल या ठिकाणी. ओके, पुढील पुरस्कार जातोय पल्लव समाज भूषण पुरस्कार 2026. डॉक्टर सुरेंद्रजी हरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि हा मानाचा पल्लव समाज भूषण पुरस्कार 2026 पुरस्कार देण्यासाठी मी मान्यवर सागर मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी तो पुरस्कार त्यांना सुपूर्द करायचा आहे. क्षेत्राचे उच्च शिक्षक MA, MA, PhD असे मानद नियमित हे पदवी संपादन केलेली आहे. शिक्षण क्षेत्रात सखोल अभ्यास व संशोधन अनुभव आहे. त्यानंतर पुढील पुरस्कारासाठी डॉक्टर आकाश वानखडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय आणि हा पुरस्कार देण्यासाठी ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार सुपूर्द करायचा आहे. सुरेंद्र हरकर सर पुणे येथे रहिवासी, कला शिक्षण क्षेत्रातील योग्य शिक्षण पूर्ण केलेला आहे. पुढील पुरस्कार आहे साहित्य प्रेरणा पुरस्कार. यासाठी मी श्री सुनील मंगेश जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी लीना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांना सुपूर्द करायचा आहे. पुढील पुरस्कार डॉक्टर आकाश वानखडे सर यांनी सुद्धा रेडी. तुषार कुलकर्णी सर यांनी सुद्धा रेडी राहायचं आहे पुढे पुरस्कारासाठी. श्री तुषार कुलकर्णी सर यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे आणि हा पुरस्कार देण्याचा मी सिंगटे सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. ज्येष्ठ लेखक सिंगटे सर, कंचे सर यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचं आहे. तुषार कुलकर्णी सर MBA तसेच मराठी इंग्रजी विषयात मास्टर्स तयारी केलेली आहे. त्यासोबत ग्रंथालय माहितीशास्त्र आणि पत्रकारिता या जनसंपर्कातील डिप्लोमा त्यांनी पूर्ण केलेला आहे. कविता लेखन व पत्रकारिता क्षेत्रात प्रावीण्य आणि त्यांना पद्म साहित्य प्रेरणा पुरस्काराने सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते. मान्यवरांचे आभार तसेच पुरस्कर्त्यांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी एक सांगू इच्छितो की अपरिहार्य कारणामुळे कवी लेखक श्री प्रकाश बारी सर यांना पुण्याच्या कार्यक्रमाला मानपत्र देता आलं नाही. तर आजचा योग म्हणजेच आनंदाचा आणि या दिवशी आपण त्यांना मानपत्र देणार आहोत. तर हे मानपत्र देण्यासाठी मी पल्लवचे सर्वे सर्व लीना पाटील मॅडम यांना विनंती करतो की प्रकाश बारी सरांना हे मानपत्र सुपूर्द करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
आणि ह्या पुढील पुरस्कार वितरणासाठी मी सूत्रसंचालिका वर्षा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी करावं. धन्यवाद संदीप सर. चला आता आपण पुरस्काराकडे वळूया. पुढील पल्पक साहित्य प्रेरणा पुरस्कार 2026 हा प्रख्यात पल्पक प्रकाशनद्वारा दिला जाणारा मानाचा राज्यसेने पुरस्कार सन्माननीय कवी श्री आकाश हरिभाऊ बोर्डे सर, राहणार पुणे यांच्या झालं पाठोपाचं जिणं या कविता संग्रहास पुढील पल्पक साहित्य प्रेरणा पुरस्कार 2026 हा सन्माननीय डॉक्टर लेखिका सौ शुभांगी तानाजी कुंभार राहणार सातारा यांच्या कथा तिच्या उमेदीच्या या कथा संग्रहात जाहीर झाला आहे. सौ कुंभार मॅडम यांना मी आदरित विनंती करते त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे. प्रख्यात पल्प प्रकाशन अहमदाबाद या संस्थेच्या वतीने प्रदीप कांबळे सरांना विनंती करते त्यांच्या हस्ते कुंभार मॅडम यांचा शाल सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देण्यात आले आहे. पुढील साहित्य प्रेरणा पुरस्कार विजय कदम सर यांनी तयार आहे. पुढील पल्पक साहित्य प्रेरणा पुरस्कार 2026 हा सन्माननीय कवी श्री विजय उषा शहाजी कदम राहणार सातारा यांच्या भटक्या या कविता संग्रहात जाहीर झाला आहे. सरांना पुरस्कार लिहाताई यांनी द्यावा अजून मी त्यांना विनंती करते. अध्यक्षांच्या हस्ते ठीक आहे. मोरे सरांच्या हस्ते तर आपले मनपूर्वक अभिनंदन. यापुढील पुरस्कार पल्प प्राईड ऑफ भारत पुरस्कार. प्रथम पल्प प्राईड ऑफ भारत पुरस्कार 2026 हा सन्माननीय कवयित्री सौ पूनम गणेश ससाणे मॅडम यांना जाहीर झाला आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावे. सन्माननीय कवयित्री पूनम ससाणे मॅडम यांना वैशाली महाडिक यांच्या हस्ते सन्मान देतात. सर्व उपस्थितांना आम्ही पुढील पल्प प्राईड भाऊ पुरस्कार हा सन्माननीय सौ धनश्री सुनील काठे मॅडम तळेगाव यांना जाहीर झालेला आहे. यांना संगीता साळुंके मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येत आहे. शाल सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र सर्व उपस्थित साहित्यिकांनी टाळेच्या गजराचे अभिनंदन करावे. अभिनंदन मॅडम. पुढील पल्प प्राईड ऑफ पुरस्कार आहे सन्माननीय श्री सिद्धनाथ उत्तम निकम सातारा यांना जाहीर झाला आहे. त्यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावे. सरांना सन्मान देण्यासाठी शिंदे सर यांनी द्यावा. अभिनंदन सर. पुढील पल्प प्राईड पुरस्कार हा सन्माननीय श्री दादासाहेब तुकाराम पवार सर यांना जाहीर झाला आहे. त्यांनी
त्यांनी स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे. हा पुरस्कार अध्यक्ष श्री सागर मोरे सर यांच्या हस्ते देण्यात आला. उपस्थितांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करायचे आहे. अभिनंदन सर. पल्पक प्राईड ऑफ भारत पुरस्कार हा पुढील पुरस्कार आहे श्री किरण शिवाजीराव भोसले सर. सरांना मी विनंती करते आपण व्यासपीठावर यावे. किरण भोसले सरांनी व्यासपीठावर यावे. त्यांना सन्मानित करत आहे लक्ष्मण शिंदे सर. सर्व उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे अभिनंदन करायचे आहे. त्यांचे अभिनंदन करायचे आहे. सन्माननीय श्री किरण भोसले सर यांचा सन्मान होत आहे. यापुढील पुरस्कार आजच्या या कल्पक प्रकाशनद्वारा आयोजित सातारा नगरी 7वे राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संगम 2026 या साहित्य संमेलनात काही खास मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. पल्पकच्या या मंचावर त्यांचा छोटासा सन्मान होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. रहमतपूर नगर परिषद गट नेते सन्माननीय श्री रणजित शिवाजीराव माने सर यांना मी आदरपूर्वक विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावे. पल्पक प्रकाशन अहमदाबाद या संस्थेच्या वतीने सन्माननीय लीना मॅडम यांच्या हस्ते रणजित शिवाजीराव माने सर यांचा सत्कार होत आहे. सर्व साहित्यिकांना विनंती आहे आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन स्वागत करायचे आहे. पल्पकच्या या दिमाखात साहित्य संमेलन सोहळ्यात आपले मनस्वी स्वागत सर. पुढील सन्मान सौ तेजस्विनी अमित जायवडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यांच्या वतीने संगीता सावंते मॅडम सन्मान घेत आहेत. त्यांना सन्मानित करीत आहेत लक्ष्मण शिंदे सर. धन्यवाद मॅडम. सर्व मान्यवरांचे आभार. आता पुढील सूत्रसंचालन आमचे लाडके कवी लेखक बंधू संदीप पवार सर करतील. धन्यवाद मॅडम. पुढील सन्मान देण्यासाठी लीला मॅडमला विनंती करतो की तुम्ही पुढे यायचं आहे आणि त्यासाठी ज्येष्ठ लेखक कवी माननीय श्री प्रदीप कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आता सन्मान स्वीकारायचा आहे. शाळांनी श्रीफळ देऊन द्यायचंय. शाळा श्रीफळ आणि समीक्षा संग्रह. त्यानंतर
यानंतर ज्येष्ठ लेखक माननीय श्री गणपतराव कलसे सर यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. त्यांचा सुद्धा सन्मान रीना पाटील मॅडम करायचा आहे. शाळा श्रीफळ आणि समीक्षा संदर्भात देऊ. यानंतर माननीय लेखिका वैशाली चंद्रकांत महाडिक यांचा सुद्धा या ठिकाणी समीक्षा संग्रह शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. मी नीलम मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर माननीय लेखक श्री विजय उषा शहाजी कदम ह्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. मी लीना पाटील संगीताताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे. विजय सर शाळा श्रीफळ आणि समीक्षा संदर्भ देऊन त्यांचा सन्मान होतोय. यानंतर माननीय श्री किरण पवार नवराष्ट्र पत्रकार यांनाही विनंती करून त्यांनी मंचावरती यायचं आहे. किरण पवार सर मी नीलाकडे विनंती करतो की तुम्ही त्यांना पुरस्कृत करायचं आहे. पुढील सन्मान होतोय सौ किरण तुषार चव्हाण मॅडम यांचा. त्यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यांच्यामार्फत प्रतिनिधी म्हणून तुषार चव्हाण सरांनी घ्यावा त्यांचा सन्मान अशी मी त्यांना विनंती करते. सौ किरण तुषार चव्हाण मॅडम यांच्या सागर मोरे सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. यापुढील सन्मान होतोय श्री नानासो राऊत सर. त्यांनी व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री नानासो राऊत सर यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यांना सन्मानित करते लक्ष्मण शिंदे सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक माननीय कवी लक्ष्मण शिंदे सर यांना साहित्यरत्न पुरस्कार 2026 देऊन आपण मान्यवरांनी वसूल घ्यायचंय.